सन 2025-26चं सुधारित व सन 2026-27चं मूळ अर्थसंकल्पीय अंदाज हा त्याच्यावरती चर्चा कालपासून चालू आहे. मी सर्वप्रथम तर आदरणीय गणेश नाईक साहेब ज्यांनी ह्या शहराला एक विजन दिलं आणि त्या विजनच्या माध्यमातून मागचे 31 वर्ष हे शहर पुढे चाललेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणेने आज इथे आपले सन्मान्य स्थायी समिती सभापती अशोक पाटील साहेब आणि सर्व सन्मान्य स्थायी समितीचे सदस्य त्यांनी आज हा अर्थसंकल्प आपल्या समोर आणलेला आहे. आपले सन्मान्य सागर नाईक साहेब त्यांनीही ह्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की हा खूपच एक वेल प्लॅन्ड असा अर्थसंकल्प आपल्या समोर आलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आपण विचार केलेली ती सगळी ह्याच्यामध्ये त्याची सगळ्यांची तरतूद ह्याच्यात झालेली आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण हा अर्थसंकल्प जो आहे ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मी जो आता मागचे काही सदस्य बोलत होते तेव्हा ऐकलं की हे नाही झालं ते नाही झालं, प्रत्येकाचा एक बघायचा एक दृष्टिकोन असतो. एक ग्लास जो असतो तो कधी हाफ फुल असतो किंवा हाफ एम्प्टी, तर तो आपण कसा बघतो त्याच्याकडे ते प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो. मला असं वाटतंय की ह्या शहराचं जे काही विकास झालेला आहे, सगळे म्हणतात सिंगापूर नाही झालं, इंडस्ट्री कुठे आली, नोकऱ्या कुठे मिळाल्या, असं झालं नसतं. तर आज ऐरोलीपासून जेव्हा आपण यायला सुरुवात करतो तर माइंडस्पेसपासून एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी तिथे त्या इंडस्ट्रियल झोनमध्ये तयार झालेल्या आहेत. तिथे एवढ्या लोकांना, आपल्याच शहरात राहणाऱ्या लोकांना तिथे नोकऱ्या मिळालेल्या आहे. आणि त्यामधूनच जो आपण म्हणत होतो की आपल्या इन्कमचा स्तोत्र काय, तर फक्त काय आपलं प्रॉपर्टी टॅक्स नाही आहे, GST जो येतोय आपल्याकडे 1800 कोटी तो तिथून येतोय. आणि हे जे आहे हे गणेश नाईक साहेबांच्या विजनमुळे आणि त्यांनी या शहरासाठी जे काम केलेलं आहे त्याच्यामुळे झालेलं आहे. सिंगापूर होण्याचा जो विषय आहे, हे शहर ऑलरेडी सिंगापूरपेक्षा बेटर व्हायला लागलेलं आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो की सिंगापूरसारखं शहर म्हणजे काय म्हणत होतो आपण जे म्हणत होतो ते सगळं या शहरात आहे. आज का आपल्या देशभरातले जेवढे राज्य आहेत त्यांचे सगळ्यांचे भवन का नवी मुंबईत आलेले आहेत, का SBI सारख्या सगळ्यात मोठ्या बँकनी त्यांचे सर्वात मोठं जे इन्स्टिट्यूशन म्हणजे त्यांचं जे डेटा असतो, डेटा सेंटर, ते का नवी मुंबईत आणलेलं आहे, का RBI इथे येते, का सगळे जेवढे मोठ्या मोठ्या MNCs आहेत त्या सगळ्या इथे येत आहेत. आज तर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्वप्न आहे की नवी मुंबईमध्ये सगळ्यात मोठं डेटा सेंटर आलं पाहिजे आणि सगळ्यात मोठं इवन जे इन्स्टिट्यूशन्स आहेत म्हणजे सगळे बाहेरचे युनिव्हर्सिटीज जे येणार आहेत ते सगळे ह्या शहरामध्ये येणार आहेत. तर मला असं वाटतंय की जे सिंगापूरमध्ये पाहिजे, आपलं जे बघतो आपण ते सगळं त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटी ऑफ लाईफ आपण ह्या शहरामध्ये दिलेली आहे. प्रशस्त रस्ते आहेत, स्वच्छता आहे, शाळा आहेत, गार्डन आहेत आणि त्याच्या बरोबरीने एक अशी सुविधा दिलेली आहे की आपण कुठलाही टॅक्स वाढवलेला नाही आहे. मागचे 2-3 भाषणं ऐकत होते तेव्हा मला त्याच्यावरून असं वाटायला लागलेलं की त्या सदस्यांना असं म्हणायचं आहे की आपण या जनतेवरती जो कर आहे तो लादला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. मग तो पाण्याचा कर असू दे किंवा प्रॉपर्टी टॅक्स कर असू दे, तो वाढवला पाहिजे. का वाढवल्याशिवाय कसं काय न वाढवता कसं काय आपण या शहराचं नियोजन प्रॉपरली करू शकतो, ही स्किल जी आहे ती आपण सगळे निवडून आलेलो जे प्रतिनिधी आहे आपल्यामध्ये असली पाहिजे. आपण कसं काय हे जे बजेट आपण आज प्रेझेंट केलेलं आहे इथे आपल्या स्थायी समितीनी, त्याचा जो रेव्हेन्यू आहे, जे आपल्याकडे आत्ता पैसे येतात त्यांना कसे काय वापरले पाहिजे, हेच तर स्किल आपल्याला आपण जे निवडून आलेलो आपल्याला दाखवायचे. आपल्याला निवडून लोकांनी कशासाठी दिलेलं आहे की आपण नियोजनबद्ध जे कार्यक्रम आहे तो पूर्ण ह्या महानगरपालिकेमध्ये लागू केला पाहिजे. आणि नियोजनबद्ध कार्यक्रम करण्यासाठी आपल्याला कुठलेही कर वाढवायची गरज नाही आहे. भरपूर पैसे आपल्याकडे येत आहेत. 1800 कोटी आपल्याकडे GSTचे येत आहेत, 1200 कोटी आपण विचार करतोय की आपल्याला प्रॉपर्टी टॅक्समधून येणार आहे. आपल्याला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आपल्याला देते ऑलमोस्ट 500 कोटीच्या वर. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही ज्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या ग्रांट्स आहेत त्याही आपल्याला मिळणार आहे. ह्या सगळ्याचं पैशाचं जर का आपण प्रॉपर युटिलाइज केलं त्याला, तर कशाला आपल्याला कुठलाही टॅक्स वाढवायची गरज आहे. म्हणून मला असं वाटतंय की मॅडम आपला जो हा बजेट आहे हा खूप व्यवस्थितपणे प्लॅन झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी जी काही तरतुदी या शहरासाठी गरजेच्या आहेत ते झाले आहेत. मला कौतुक करायचं आहे की आपली जी नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या आता NMMTची आपण जी बिल्डिंग बनवलेली त्याच्यामधून आपल्याला NMMTला जे काही उत्पन्न मिळणार आहे 64.5
50 crore हे खरोखर एक मोठं एक इन्कम सोर्स असणार आहे. पण त्याचबरोबर मला असं सुचवायचं आहे की आपल्या महानगरपालिकेच्या अनेक अशा वास्तू आहेत की ज्या अशाच पडून आहेत, त्यांचा वापर होत नाही आहे. आपण बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी सेंटर बनवलेले आहेत, त्याच्यात एक मजला वापरतोय, बाकीचे काही मजले वापरत नाही आहे. मला आपल्याला असं सुचवायचं होतं की आपल्या शहरामध्ये अनेक असे आता यंग जनरेशन, कारण मोदीजी म्हणतायत की प्रत्येक जे आपल्या यंग जनरेशन आहे त्यांनी सगळ्यांनी नोकरी शोधायची गरज नाही आहे, काही काही व्यवसाय पण करायला पाहिजे आणि त्या व्यवसायातून त्यांनी दुसऱ्या लोकांना त्यांनी जॉब्स दिले पाहिजेत. आणि म्हणून ह्या ज्या आपल्या सगळ्या वास्तू आहेत ज्या रिकाम्या पडलेल्या आहेत, तिथे मी असं सजेस्ट करते की आपण एक कम्युनिटी जसं कोवर्किंग स्पेसेस, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जेवढे आता मॉल्स आलेले आहेत मोठे, त्यांच्या वरच्या ज्या स्पेसेस आहेत त्या सगळ्या कोवर्किंग स्पेसेस म्हणून भाड्याने दिल्या जातात. आपणही जर का आपले जेवढे इथे वास्तू आहेत त्याच्यातले जेवढ्या आपल्याकडे स्पेसेस आहेत त्याला जर का आपण तिथे वायफाय कनेक्शन केलं, तिथे आपण चांगल्या सुविधा दिल्या, तर कोवर्किंग स्पेसेस म्हणून आपल्याकडचेच राहणारे जे यंग जनरेशन आहे ते त्यांचे जे काही लोक ऑनलाईन बिझनेस करतायत, काही लोक घरी बसून व्यवसाय वेगळ्या वेगळ्या टाईपचे करतायत, त्यांनाही या कोवर्किंग स्पेसेसमध्ये बसून व्यवस्थित त्यांचा व्यवसाय करता येईल, त्यांचं काम करता येईल आणि त्याच्यातून आपल्याला उत्पन्नही मिळेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला हे खूप गरजेचं आहे करण्याचं. दुसरी गोष्ट मला अशी म्हणायची की जेवढे आपण आता आपले पार्किंगची व्यवस्था आहे किंवा आपल्याकडे आता जेवढं काही इल्लीगल कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, ह्या सगळ्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी सगळेच म्हणतात एक पथक असलं पाहिजे. पण ते पथक करण्यासाठी पहिले पॉलिसी डिसिजन आपल्याला घेतलं पाहिजे की आपण ह्या इल्लीगल हॉकर्स आहेत किंवा हे जे सगळे आहेत त्यांच्यावरती आपण फाईन काय लावणार आहे, ती फाईन ठरवण्यासाठी आपल्याला एक पॉलिसी डिसिजन करणं खूप गरजेचं आहे. कारण आता आपण एक पर्यावरण आपलं समतोल ठेवण्यासाठी खूप सुंदर असा एक प्रस्ताव आता आपल्या सागर नाईक साहेबांनी इथे ठेवलेला होता आणि तो एअर पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी होता. एअर पोल्युशन आपल्याकडे वाढणार आहे कारण एवढ्या सगळ्या नवीन बिल्डिंग्स बनणार आहेत. पण त्या आता माझ्या बिल्डिंगमध्ये त्या दिवशी एक माझ्या वॉर्डमध्ये एक बिल्डिंग त्या दिवशी पडत होती, तिथे कंट्रोल करायला आजूबाजूला कोण नव्हतं. ती बिल्डिंग तुटली आणि एवढा धूर, एवढी माती सगळीकडे उडली आणि मी त्याचा व्हिडिओ काढला, वॉर्ड ऑफिसरला पाठवायला, पण त्याच्यानंतर कोणावरती कारवाई झालीच नाही. कारण त्याच्याने काही म्हणजे जर का पथक आपण एक ठरवलं नाही तर आपण काय फाईन्स लावणार आहे, फाईन्सचं मूल्य पण ठरवलं पाहिजे की आपण कोणाला किती फाईन लावणार आहे. तर मला असं वाटतं की एक उत्पन्नाचं स्तोत्र आपलं हे फार मोठं सुरू होणार आहे आपल्या शहरासाठी. पॉल्युशन जेव्हा कंट्रोल करायचं जाईल त्यांना, आणि किंवा पार्किंग आपल्याला इफेक्टिव्हपणे ऑड इव्हन करायचं झालं किंवा पार्किंग जिथे इलिगली होते ते कंट्रोल करायचं झालं, जोपर्यंत आपण फाईन्स लावत नाही तोपर्यंत कोणीही सुधारणार नाही आहे. आपल्याकडे आता आपण सगळेच म्हणत होते की बाहेरून लोक येत आहेत आणि आपल्या सगळ्या फुटपाथवर बसत आहेत, त्यांना रोखण्याचा प्रयत्न जेव्हा आम्ही आमच्यासारखे प्रतिनिधी करतो, आम्ही वॉर्ड ऑफिसला सांगतो की तुम्ही यांना उचला, एक दिवसासाठी उचलले जातात, परत ते तिथे येऊन बसतात. हे कसं काय होतं? ह्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी आपला जो स्टाफ आहे त्यांचाही त्यांच्याबरोबर काहीतरी कन्व्हिनियन्सचं जे आहे तो सौदा झालेला आहे. मग जसं आता नाथसाहेब म्हणाले, मग ते जे काही इन्कम आहे तुम्ही एकाच प्रत्येक वॉर्डमध्ये, आता लोकांना सवय झालेली आहे, मागच्या 6 वर्षात लोकांना अशी सवय झाली आहे की फुटपाथवर सगळे भाजी विकणारे बसलेले आहेत, कोणी काही बसलेले आहे, म्हणजे उसाचा रसवाला तिथे रस्त्यावरती उभा असतो. माझ्या वॉर्डमध्ये एका ठिकाणी कोणीतरी एक अख्खं बूथ बनवलं आहे आणि त्याच्यावरती मीटरचं कनेक्शन, गार्डनमधून लाईटचं कनेक्शन घेऊन त्याला मीटर लावलेलं आहे. आणि ह्याचे मी सारखे अतिक्रमण विभागाला फोटो पाठवते, वॉर्ड ऑफिसला फोटो पाठवते, काही होत नाही आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की एक आपल्याला पॉलिसी डिसिजनसाठी एक महासभा घेणं फार गरजेचं आहे. कारण ह्या सगळा जो उत्पन्नाचा स्तोत्र आहे तो आपला उगाचच लॉस होतोय. कोणी ना कोणीतरी त्याच्यामधून पैसे कमवतोय, पण ते महानगरपालिका कमवत नाही, बाकीचे कमवत आहेत. दुसरं असं आहे की आपण CSR फंड्समधून ट्री अथॉरिटीच्या बजेटमध्ये बघितलं की CSR फंड्स कुठे युटिलाइज झाले पाहिजे, त्याच्यासाठी एक SOPs आपण डिसाईड करणार आहोत. ते खूप छान आयडिया आहे. पण त्याचबरोबर हे CSRचे फंड्स आपल्या ETCमध्ये पण येत असतील, आपल्याला गार्डन डिपार्टमेंट आणि वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये पण येत असतील, पण त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला काहीच नसते की ते CSRचे फंड्स आले आणि नंतर ते कुठे वापरले गेले. म्हणून माझी आपल्याला अशी विनंती आहे की ह्या CSR फंड्सचा पण एक रेकॉर्ड आपल्याला प्रेझेंट केला गेला पाहिजे.
पाहिजे की आपण त्याच्यासाठी. आणि दुसरं असं आहे की आपल्याकडे खूप वेलफेअर स्कीम्स आपण आणू शकतो आणि आपल्याकडे एवढ्या सगळ्या कंपनीज आहेत, त्यांना CSR फंड्स त्यांचे यूज करणं हे त्यांच्यासाठी कंपल्सरी पण आहे. तर जर का आपण एक कॉन्क्लेव्ह सारखं ठेवलं, मीटिंग्स ठेवल्या, जिथे आपण सांगितलं आपल्या इथल्या कंपनीजना बोलवून की आमच्याकडे एवढे एवढे वेलफेअर स्कीम्स आहे, ह्याच्यामधून तुमच्या CSR फंडमधून तुम्हाला कुठल्याही तुम्हाला स्कीमसाठी तुम्हाला तुमचे फंड्स द्यायचे असतील तर मला वाटतं हा पण एक उत्पन्नाचा आणि बराचसा आपला खर्च जो आपण महानगरपालिका आपल्या फंड्समधून करतोय तो CSR फंड्समधून आपण ते काम करू शकतो. दुसरं महत्त्वाचं असं आहे की आपले जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये फक्त 40% जे आहे सुविधा घेणारे आपल्या शहरातले आहेत. 60% जे आहे ते बाहेरून येणारी लोक आहेत आणि त्यांनाही कमी दरात सुविधा दिली जाते. हे खूप चुकीचं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या जिथून पण ते येतात, ज्या शहरातून जिथून पण, त्यांच्यासाठी तिथे पण सुविधा उपलब्ध आहे. आपल्याकडे खूप कमी दरात खूप चांगल्या सुविधा दिल्या जातात, म्हणून ते आपल्या नागरिकांचं जे अधिकाराचे जे स्पेस आहे ते लोक ऑक्युपाय करतात. हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणून मग जर का त्यांना आपल्या या दर्जेदार सुविधा हव्या असतील तर त्यांच्यासाठी पण मग आपले रेट्स वाढवले गेले पाहिजेत. ह्या कमी दरामध्ये त्यांना आपण सेवा दिली नाही पाहिजे. तिसरं महत्त्वाचं म्हणजे आपण वेटरनरी हॉस्पिटल आपण बनवलेलं आहे, त्याची सुरुवातच आपण करत नाही आहे. त्या वेटरनरी हॉस्पिटलमध्ये इकडचेच आता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक 2 घरं सोडली तरी त्यांच्याकडे कोणाकडे तरी मांजर आणि कुत्रा तर असतोच. त्या सगळ्यांना जेव्हा ते लोक ट्रीटमेंटसाठी घेऊन जात आहेत त्याचं जे काही इन्कम आहे ती महानगरपालिकेला मिळू शकतो. त्याचबरोबर यांना जेव्हा त्यांची डेथ होते ते एक फॅमिली मेंबरसारखे असतात, ते कुत्रा किंवा मांजर त्या घरामध्ये, त्यांना क्रेमेट करायला आपल्याकडे क्रेमेटोरियम नाही आहे. तुम्ही त्याची तरतूद केलेली आहे, पण आपण ती सुरुवात जर का लवकरात लवकर केली तर त्याच्यामधूनही इन्कम आपल्याला चांगली मिळू शकते. आणि म्हणून या वेटरनरी हॉस्पिटललाही लवकर सुरू करणं गरजेचं आहे. एक नवीन इन्कम जो स्तोत्र आहे तो आपला सुरू होऊ शकतो. मॅडम, मला आपल्याला अशी विनंती करायची की पार्किंग पॉलिसीमध्ये 3,30 लाख आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये टोईंग व्हॅन्स आपल्याला वाढवलं पाहिजेत, कारण त्या टोईंग व्हॅन्स आपल्याकडे एवढे कमी आहेत. तर त्याच्यामुळे काय होतंय की एक दिवस व्हॅन येते आणि ती आपल्या येऊन ते सगळे जे काही बसलेले असतात त्यांना घेऊन जाते, नंतर मग 8 दिवस ही व्हॅन दुसरीकडे बिझी असते. म्हणून ते टोईंग व्हॅन्स फार महत्त्वाचे आहेत. आपण आता एक खूप सुंदर योजना आणलेली आहे, ती लोककला मंचन, त्याच्यासाठी 5 कोटीची आपण तरतूद केलेली आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये आपण नोड वाईज कल्चरल कार्यक्रम ऑर्गनाईज करायला पाहिजे, कॉम्पिटिशन्स घेतले पाहिजेत. म्हणजे काय होईल की ही जी आपली कला आहे, आपलं पारंपरिक जी कला आहे त्याला वाव देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लोकांना इन्व्हॉल्व करण्यासाठी हा खूप एक चांगला मंच असू शकतो. लखपती दीदीसाठी 6.5 कोटी दिलेले आहे. त्याच्यात माझी एक सूचना अशी आहे की आपल्याकडे बरेचसे जेटीज आहे. आता माहीम जे सी फेस आहे तिकडे त्यांनी महिलांना, त्यांचे कोळी समाजातले किंवा आगरी समाजातल्या महिलांना त्यांनी तिथे स्टॉल लावलेले आहेत, दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते काय होतं, तिकडे ते आपल्या आगरी पद्धतीचं, कोळी पद्धतीचं जेवण तिथे ते लोक बनवतात आणि तिथे लोक बाहेरची येत आहेत आणि त्यांचा तो उत्पन्नाचा एक खूप मोठं साधन झालेलं आहे. असंच आपल्याकडे सारसोळे जेटी असू दे, दिवाळे जेटी असू दे, कुठलंही आपलं हे जे पूर्ण जिथे आपला पूर्ण जो क्रीकची बाजू आहे, खाडीची बाजू, तिथे कुठेही जर का आपण एक प्रोमेनेड असं बनवलं आणि तिथे आपण असे स्टॉल्स दिले महिलांना तर खूप मला वाटतं महिलांना रोजगार पण मिळेल आणि त्याचबरोबर आपल्याकडे पर्यटनची पण सोय होईल. लोक बाहेरून पण येतील तिकडे जेवण्यासाठी आणि त्याच्यामधून पण महानगरपालिकेला थोडंफार आपण रेंट घेऊन त्यांच्याकडून एक उत्पन्न आपण त्यांच्या त्या माध्यमातून घेऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे आपण टुरिझमसाठी ह्या बजेटमध्ये तरतूद केलेली आहे, पण आपल्याकडे बेलापूरचा किल्ला आहे, बेलापूरचा, त्याच्यावरती त्याचं संवर्धन करणं, त्याची देखभाल करणं, कारण तो आपण हँडओव्हरच करून घेत नाही आहे. मी इतके वर्ष त्याच्याबद्दल अनेक पत्र दिलेले आहेत की बेलापूरचा किल्ला हँडओव्हर करून घ्या, म्हणजे आपण त्याचं संवर्धन करू शकतो आणि त्याला आपण एक टुरिझमची साईट बनवू शकतो. त्याच्यावर विचार नाही आहे. त्या पुढे जाऊन DPS तलाव जो आहे तो आता फ्लेमिंगोसाठी सगळ्यात बेस्ट तलाव होता, तिथेच फ्लेमिंगो यायचे, आता तिथे येत नाही आहे. कारण तिकडची जी आपल्या ज्या स्टॉर्म वॉटर ड्रेनमधून कुठून तरी नाल्याचं घाणेरडं पाणी तिकडे जात आहे आणि ते दूषित झालेलं आहे ते पाणी. महानगरपालिकेने फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर हे एक DPS तलाव, त्याचबरोबर सेक्टर 60 म्हणजे NRIच्या मागे एक पूर्ण तलाव आहे जिथे फ्लेमिंगोज येतात. ह्या दोन्ही जे तलाव आहेत त्यांना महानगरपालिकेने संवर्धनसाठी, कॉन्झर्वेशनसाठी त्यांनी
अडॉप्ट केलं पाहिजे अलॉंग विथ जे फॉरेस्ट डिपार्टमेंट, आणि त्याची जर का आपण काळजी घेतली तर मला वाटतं आपल्याकडे एक मोठं टुरिझम ऑलरेडी तिथे होऊ शकतं, टुरिझमचं एक, आणि त्याच्यामधून पण आपल्याला काही ना काहीतरी इन्कम नाही मिळाली तरी जे आपण फ्लेमिंगो सिटी म्हणतोय आपल्या स्वतःला, ते तरी आपण प्रूव्ह करतो लोकांना. दुसरं म्हणजे सगळे आपण बऱ्याच सदस्यांनी हे मुद्दा मांडलेला होता, आपण बजेटमध्ये तरतूद केलेली आहे एक्झिबिशन सेंटरसाठी. माझी आपल्याला विनंती आहे की आपलं हे जे शहर आहे ते आगरी आणि कोळी बांधवांनी जी त्यांची जमीन दिलेली त्याच्यावरती हे शहर वसलेलं आहे, आणि म्हणून आपण इथे एक मोठं एक्झिबिशन सेंटर ठेवलं पाहिजे, एक म्युझियम केलं पाहिजे ज्याच्यामध्ये आगरी आणि कोळी संस्कृती जी आहे त्याचा आपण देखावा करू शकतो. आणि हल्ली म्युझियम्स जे आहे ते खूप अत्याधुनिक पद्धतीने बनतात, आणि ते गिरीश म्हात्रे साहेबांनी सांगितले की 800 वर्ष जुनी परंपरा आणि 800 वर्ष जुनं हिस्ट्री आहे आपल्या ह्या शहराची. ती मला असं वाटतं एक म्युझियम आगरी कोळी संस्कृती दाखवण्यासाठी जर का आपल्या शहरामध्ये आपण केलं तर हे एक वेगळं एक उपक्रम होईल, आणि त्याच्यामधूनही आपल्याला आपल्या शाळेतल्या मुलांना त्याच्यामधून ह्या संस्कृतीबद्दल माहिती मिळेल. त्याचबरोबर आपण बाहेरची लोक पण हे म्युझियम बघायला येतील. जसं आता आपलं आंबेडकर भवन बघायला बाहेरून लोक येतात तसं हेही होऊ शकतं. दुसरं मला अशी आपल्याला सुचवायचं होतं की आपण 50 कोटी ठेवलेले आहेत मालमत्ता विभागामध्ये प्लॉट्स विकत घेण्यासाठी, कारण सिडको आपल्याला कुठलेही प्लॉट्स देत नाही आहे. जे प्लॉट्स आपल्या गार्डनसाठी, आपल्या विरंगुळा केंद्रांसाठी, आपल्या कम्युनिटी सेंटरसाठी आपण ठेवलेले होते DPमध्ये, सिडकोनी परत त्याच्याबद्दलचं जे काय आहे चेंज ऑफ यूज करून ते विकण्याच्या ते मार्गावरती आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जास्ती कारण आता आपल्याला ते प्लॉट्स त्यांच्याकडून विकतच घ्यायला लागणार आहे, कारण आपण आपल्या लोकांना हे नाही सांगू शकत की सिडकोनी प्लॉट्स विकून टाकले, आता आम्ही तुम्हाला विरंगुळा केंद्र देऊ शकत नाही, तुम्हाला कम्युनिटी सेंटर देऊ शकत नाही, तुम्हाला गार्डन देऊ शकत नाही. आणि म्हणून जर का गरज पडली तर सिडकोकडून आपल्याला हे प्लॉट्स विकत घ्यायची पण आपल्याला तयारी ठेवायला लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे जे 50 कोटी ठेवले त्याला आपण 100 कोटी तरी करावे, आणि म्हणजे त्याच्यामधून जितके प्लॉट्स आपल्याला त्यांच्याकडून घेता येतील आणि आपल्याला आपल्या नागरिकांना सुविधा देता येतील. आपण एक ॲनिमल जे क्रेमेटोरियम करतोय त्याच्यासाठी पण मला वाटतं एक रेट आपल्याला ठरवणं फार गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये जर का स्वतःचे पेट्स लोक घेऊन आले तर त्याचं आपण रेट्स ठरवणं गरजेचं आहे, त्याच्यामधूनही आपल्याला इन्कम होईल. एक श्वान निवारा व्यवस्थापनसाठी 4 कोटी ठेवलेले आहेत बजेटमध्ये. त्याच्याबद्दल मला आयुक्त साहेबांकडून थोडी माहिती हवी आहे, कारण हा एक फार स्पेशल विषय आहे आणि हा फार सेन्सिटिव्ह विषयही आहे. आपण ह्याचं कसं काय नियंत्रण करणार आहोत, आपण ह्याची काय सुविधा देणार आहोत, त्याच्यासाठी जमीन कुठे आहे, आणि फक्त 4 कोटीमध्ये होऊ शकतं का, किंवा ह्याच्यामध्ये पुढे काय करणार आहोत ते मला थोडंसं त्याच्याबद्दलची माहिती हवी आहे. दुसरं, आपण बेघर निराश्रितसाठी रात्र निवारा केंद्र बांधण्यासाठी 5 कोटी ठेवलेले आहे, पण ते ऑलरेडी एक जे आपलं निवारा केंद्र आहे तिथेच आपली लोक जात नाही. आमच्या सीवूड्सच्या ब्रिज खाली जितक्या वेळा आता मी सारखं विनंती करते आपल्या अतिक्रमण विभागाला, मी विनंती करते, सलुजा सुतार मॅडम विनंती करतात, तिथून बाकीचे सगळे नगरसेवक करतात, ते लोक वॉर्ड ऑफिसर तिथे येतात, पोलिसांची टीम घेऊन येतात, ह्यांना तिथून पळवतात, हे 2 तासात स्वतःचं सामान घेऊन परत तिथे येतात. म्हणजे लोकांना इतका त्रास झालेला आहे. हे आपल्या शहरातली लोक नाही आहेत, ही बाहेरून आलेली लोक आहेत. आपण त्यांची जबाबदारी का घ्यायची, का आपण रात्र निवारा शेड बांधून त्यांची जबाबदारी घ्यायची. त्याच शेड्समध्ये ह्यांनी जर का काही, कारण हे सगळे काय करतायत, दिवसभर कुठे जात आहेत, त्यांचे काय व्यवसाय आहे आपल्याला काहीच माहीत नाही आहे. म्हणजे क्राईम वाढवण्यासाठी आपण जर का हे करत असू ते चुकीचं आहे. आपल्याला ह्युमॅनिटीच्या बेसिसवरती, मला सांगितलं गेलं अतिक्रमण विभागाकडून की ह्युमॅनिटीच्या बेसिसवर आपण ह्यांना इथून हलवू शकत नाही, आपल्याला अधिकार नाही आहेत. पण मग अधिकार नाही आहे तर मग ह्यांना आपण जास्तीत जास्त लोंढे असे आपल्या शहरात येतील. जशी मुंबई झालेली आहे बकाळ, तसं आपलं शहर होईल, कारण हे बाहेरून येणारी लोक आहेत आणि हे आपल्या शहरामध्ये येऊन जिथे त्यांना फ्री जागा मिळते तिथे राहत आहेत. ते कुठलंही पाण्याचा आपल्याला नळ उघडतायत आणि त्याच्यातच आंघोळी करतायत. त्यांच्याकडून आपल्याला काही फायदा नाही, उलटं नुकसान आहे. आणि म्हणून ह्याच्यासाठी काहीतरी एक पॉलिसी डिसिजन घेणं गरजेचं आहे आणि ह्यांना या शहरातून बाहेर काढणं गरजेचं आहे. निवारा शेडमध्ये जाऊन ते राहायला तयार असतील तर वेगळी गोष्ट, पण ते राहतच नाही आहेत तिथे जाऊन. आणि म्हणून हा जो खर्च आहे तो आपण केल्यानंतर त्याचा उपयोग होणार आहे का हा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि
मला असं म्हणायचं अजून एक की सोलर पॅनल्स जे आहेत ते आपल्या बिल्डिंग्समध्ये लोकांना लावण्यासाठी आपण एनकरेज केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पण प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण थोडीशी त्यांना काहीतरी सूट दिली तर सगळ्या आपल्या ज्या बिल्डिंग्स आहेत ते लोक सोलर पॅनल्स लावायला तयार होतील आणि त्याच्याने आपल्या शहराचं एक वेगळं नाव पण होईल पूर्ण देशामध्ये. कारण हल्ली आपले पंतप्रधान मोदीजी पण सगळ्यांना हेच सांगतायत की जेवढं तुम्ही जास्ती सोलर एनर्जी वापरू शकता तेवढी वापरा. आणि म्हणून मला असं वाटते की प्रॉपर्टी टॅक्समध्ये ही एक छोटी तरतूद करून काहीतरी त्यांना त्याच्यामध्ये सवलत दिली तर आणि सगळ्या सोसायट्यांना ह्याची परमिशन दिली तर सगळे सोलर पॅनल लावायला आपल्या कडच्या सोसायट्या रेडी होतील. मला महापौर महोदय आपण मला आज बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. फक्त मला एकच म्हणायचं आहे की मला वाटते की आपल्या स्थायी समितीचे सभापती आणि स्थायी समितीच्या मेंबर्सची खूप तारेवरची कसरत होणार आहे. कारण हा जो स्पिल आहे 3,000 कोटीचा त्याचा आपण कसं मॅनेज करणार आहे. यावर्षी 1,200 कोटी आपल्याला खर्च करायचे आहेत. आपले पण बाकीचे खर्च आहेत, नगरसेवकांचीही कामं आहेत आणि म्हणून ह्याच्यावरती खूप बसून विचार करून कसं काय करायचं हे प्लॅनिंग कर. तुमचीच तारेवरची कसरत आहे ती, पण त्याच्यामध्ये आमची पण कुठे तुम्हाला हेल्प सगळ्यांची तर आमची कुठे मदत लागली तर नक्की सभापती महोदय आपण आम्हाला सांगा. आणि मला वाटतं सगळ्यांनी मिळून जर का आपण ह्याच्यावरती काम केलं तर हे जे बजेट आहे हे खूप सुंदर बजेट झालेलं आहे. सखोल विचार करून हे बजेट बनवलं गेलेलं आहे. तर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर आपल्याला ह्या बजेटमधून जेवढी इन्कम काढू शकतो आणि आयुक्त साहेबांनी चांगलं ह्यावेळेस कलेक्शन करून दाखवलेलं आहे. उरलेलं पण जे काही सर जेवढं पण आउटस्टँडिंग आहे ते जेवढी तुम्ही आणि तुमची टीम काम कराल तेवढंच हा शहराचा फायदा होणार आहे. धन्यवाद मॅडम.